नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं शेवटीला सायली अलिबागला जाऊन प्रतिमाला आता सुभेदारांच्या घरी घेऊन येते. प्रतिमाची स्मृती गेल्यामुळे ती सुभेदार किल्लेदार कुटुंबांमधील कुठल्याही सदस्याला ओळखतसुद्धा नसते. पण इथे सायली एकमेव अशी मुलगी असते जिच्याबरोबर प्रतिमा कम्फर्टेबल झालेली असते. आणि त्याचबरोबर इथे आता तन्वी जी स्वतःला प्रतिमाची मुलगी म्हणवते, तिला तर इथे प्रतिमाने जवळसुद्धा घेतलेलं नसतं. जेव्हा प्रिया तिला मिठी मारायला जाते तेव्हा इथे प्रतिमा तिला धक्का देऊन बाजूला करते आणि सायलीच्या मागे जाऊन लपते, कारण तिला फक्त आपला कम्फर्ट हा सायलीबरोबरच तिथे जाणवत असतो. तर इथे आता प्रतिमा आणि सायलीचं बॉन्डिंग बघून सगळेजणच आश्चर्यचकित झालेले असतात. प्रियाला तर आता भीती वाटत असते, कारण इथे प्रतिमा तिच्या खऱ्या-खुऱ्या मुलीबरोबर आता कम्फर्टेबल झाली आहे. तिने जर सायलीलाच आपली मुलगी म्हणून मांडलं आणि सगळ्यांना सांगितलं तर, की सायली तिची मुलगी आहे, आणि जर मला तिने ओळखलंच नाही किंवा जवळच घेतलं नाही, तर सगळ्यांना संशय येईल की मी प्रतिमाची मुलगी आहे की नाही. तेव्हा इथे प्रिया तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते, पण प्रतिमा तिला बाजूला करत सायलीला आपल्या जवळ करत असते. आणि सायलीसुद्धा एका आईप्रमाणेच तिच्यावरती प्रेम करत असते, तिला जीव लावत असते. पण आता इथे पूर्णाजीला खूप जास्त प्रश्न पडत असतात. खूप मोठ्या सत्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न पूर्णाजी करत असते. पूर्णाजीला प्रश्न पडलेले असतात की प्रतिमा आणि सायली दोघीजणी एवढ्या सारख्या कशा? दोघींचे गुण हे एवढे सिमिलर कसे काय? प्रतिमाचे सगळे गुण जे आपल्या मुलीमध्ये हवे होते तन्वीमध्ये, ते सगळेच गुण मला सायलीमध्ये कसे काय दिसतात? दुसऱ्याचं दुःख बघून दोघींच्या डोळ्यात पाणी येतं. दुसऱ्यांचा आनंद बघून दोघीच्याही डोळ्यात आनंद अश्रू येतात. त्यांच्या सुखामध्ये आपलं सुख मांडणं, सगळ्यांजवळ प्रेमाने बोलणं, त्यांना काय हवं नको ते बघणं, सगळ्यांचं सगळं प्रेमाने करणं, हे सगळं काही दोघींचं सारखं कसं काय? दोघींच्या आवडीनिवडी सारख्या, तर इथे चाफ्याची फुलं दोघींनाही आवडतात. तेव्हा इथे आता प्रतिमाचे आणि सायलीचे गुण बघता एवढे सिमिलर आहेत. तेव्हा इथे आता पूर्णाजीला प्रश्न पडलेला असतो की नेमकं काय समजावं? हा योगायोग आहे की खरोखर प्रतिमाची मुलगी सायली तर नाही आहे ना? असा प्रश्नसुद्धा आता पूर्णाजीच्या मनात येतो. तर हा प्रश्न पूर्णाजीला का पडतो? आणि पूर्णाजी आता सायली ही प्रतिमाची मुलगी असेल का असं स्वतःला का म्हणवते, आणि तन्वी ही तिची मुलगी नसेल का असा प्रश्न तिला का पडतो, हे आपण आत्ताच्या भागामध्ये सविस्तरपणे बघूया. तर इथे आता सायली प्रतिमाला घरी घेऊन येते. प्रतिमाची स्मृती गेल्यामुळे ती कुणालाही ओळखत नसते. फक्त सायलीबरोबर ती कम्फर्टेबल असते. पूर्णाजी म्हणते की रविराज, जोपर्यंत प्रतिमाला तिच्या भूतकाळातील काही आठवत नाही, ती आपल्याला ओळखत नाही, तोपर्यंत ती कुणाबरोबर कुठेही येणार नाही आहे, मला माहिती आहे. सायलीबरोबरच ती फक्त व्यवस्थित राहते. ती आम्हालासुद्धा स्वतःला हात लावू देत नाही आहे किंवा आमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत नाही आहे. तर ती तुमच्याबरोबर आता किल्लेदारांच्या घरी येणार नाही असं मला वाटतं. तेव्हा आता प्रतिमाला इथेच राहू द्या, नाहीतर ती इथून निघून वगैरे जाईल असं अश्विन म्हणतो. प्रतिमा आत्याला जास्त तुम्ही त्रास देऊ नका, तिला जुन्या आठवणी आठवून देण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर तिच्या मेंदूवरती ताण येईल आणि ती वैतागून इथून निघूनसुद्धा जाऊ शकते असं अश्विन म्हणतो. अश्विन म्हणतो की तिला आता कम्फर्टेबल होऊ दे, आपल्याबरोबर तिला रुळू दे आणि त्याचबरोबर तिला सगळ्या माणसांचा स्वभाव कळू दे, त्याशिवाय ती कुणाबरोबरही नीट बोलू शकत नाही आहे. तेव्हा इथे अश्विन तिला चेक करतो, तर ती अगदी व्यवस्थित असते, पण सगळं काही विसरल्यामुळे ती आता कुणालाही ओळखत नसते. त्यानंतर इथे आता सायली तिची जबाबदारी घेते की प्रतिमाची व्यवस्थित काळजी घेणार, तिला अगदी पूर्वीप्रमाणे करणार. त्यानंतर इथे सायली आता पदर खोचून तिच्या सेवेला लागते. सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट. तर इथे प्रतिमाला काय आवडू शकतं? तर इथे पूर्णाजीच्या तोंडातून एकदा कळलेलं असतं की तुला गुलाबजाम खूप आवडतात, म्हणून सायली गुलाबजाम बनवते. त्यानंतरला जेव्हा ती पुरणपोळी करते तेव्हा पुरणपोळीला तूप लावून त्याच्यावरती साखर टाकून ती आता प्रतिमाला रोल करून देते आणि खायला सांगते. तेव्हासुद्धा सगळ्यांना खूपच जास्त आश्चर्य वाटतं. आणि सकाळी जेव्हा ती बागेत जाते तेव्हा चाफ्याची फुलं घेऊन येते. तरी ते सोनचाफा आता प्रतिमाला खूप जास्त आवडत असल्यामुळे तो चाफासुद्धा ती आणून देते.
तेव्हा इथे पूर्णाजी हे सगळं ऑब्झर्व करत असते. तेव्हा इथे आता प्रतिमा इमोशनल होते. तेव्हा सायलीसुद्धा इमोशनल होत असते. तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. प्रतिमा हसते, खुश होते. तेव्हा सायली सगळ्यात जास्त खुश होत असते. आणि जेव्हापासून प्रतिमा घरामध्ये आलेली असते तेव्हापासून सायलीचा उत्साह काही वेगळाच असतो. म्हणजे एरवीपेक्षा सगळी कामं अगदी वेळेवरती होऊन सगळ्यांचं हवं नको ते बघून ती जास्तीत जास्त वेळ आता प्रतिमाला देत असते. प्रतिमाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर इथे प्रतिमाच्या अपघातानंतर तिच्या चेहऱ्यावरती काही वळण राहिलेले असतात. कारण महिपतने जळतं लाकूड घेऊन तिच्या चेहऱ्यावरती मारलेलं असतं आणि त्यामुळे त्या मावा तशाच राहिलेल्या असतात. तेव्हा सायलीला काही करून त्या मावा घालवायच्या असतात. तेव्हा ती अश्विनला विचारते की याला काही औषध आहे का? तेव्हा अश्विन म्हणतो आपण आयुर्वेदिक औषध वापरू शकतो. त्याने आता ते औषधसुद्धा तिला आणून दिलेलं असतं आणि सायली ते औषध अगदी व्यवस्थितरित्या प्रतिमाच्या त्या चेहऱ्याला लावून देत असते. कारण ते वण जावेत म्हणून. आणि त्याचबरोबर ती स्वतःसुद्धा काही ना काहीतरी आयुर्वेदिक औषधं घरी तयार करून ते सुद्धा लेप म्हणून तिच्या चेहऱ्याला लावत असते आणि तिला पूर्णपणे बरं करत असते जेणेकरून तिची पूर्वीची ओळख ही परत यावी. तेव्हा इथे सायली आता प्रतिमासाठी एवढं सगळं करते हे रविराज काकांना पूर्णाजीला दिसत असतं. तेव्हा दोघांनाही खूप जास्त सायलीचं कौतुक वाटत असतं. तन्वी त्यासाठी आता काहीच करत नाही आहे हे सुद्धा रविराज काकांना कळत असतं. ही मुलगी प्रतिमाची आणि माझी आहे. आता याच्यावरती सुद्धा त्यांना शंका आलेली असते की ही खरोखर माझीच मुलगी आहे ना? तर इथे आता तन्वीकडे कुणीही लक्ष देत नसतं. कारण सायली जे तन्वीने करायला हवं आहे ते सगळं सायली करत असते. सायली इथे आता जे पदार्थ तिला खूप आवडतात, तिला भाजी आवडते, त्यानंतरला सांजाची पोळी इथे आता प्रतिमाला खूप आवडत असते. ती सांजाची पोळीसुद्धा सायलीने तिच्यासाठी बनवलेली असते. तेव्हा ते सगळं प्रतिमा आवडीने खात असते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की सायली तुला कसं काय माहिती आहे की प्रतिमाला हे सगळे पदार्थ आवडतात? तेव्हा इथे सायली म्हणते मला असं वाटतं की हे प्रतिमा आत्यांना कदाचित आवडत असतील. कारण हे सगळे पदार्थ माझ्या आवडीचे आहेत आणि ते मला अगदी व्यवस्थित बनवता येतात. म्हणून ते पदार्थ मी प्रतिमा आत्यांना देत असते. त्यांना जर ते आवडत असतील तर त्या खातील. तेवढीच त्यांच्या तोंडाला चव येईल ना. तेव्हा इथे पूर्णाजीला आश्चर्य वाटतं की प्रतिमाला जे पदार्थ आवडतात ते सायलीला कसे काय आवडतात? दोघींच्या आवडीनिवडी एवढ्या सारख्या कशा? हा योगायोग कसा काय असू शकतो? हे प्रश्न सतत आता पूर्णाजीच्या मनामध्ये येत असतात आणि त्यामुळे पूर्णाजी अस्वस्थ झालेली असते की ही अनोळखी माणसं, ही एका टोकाला ती एका टोकाला आणि या दोघींच्या सवयी एवढ्या सारख्या कशा काय? आणि तन्वी ही प्रतिमाची आणि रविराजांची मुलगी आहे. पण प्रतिमाचा एकसुद्धा गुण तन्वीमध्ये नाही आहे किंवा रविराजांचा एकसुद्धा गुण तन्वीमध्ये नाही आहे. आईवडिलांपैकी एकाचे तरी गुण यायला हवेत ना. मग तन्वी अशी कशी काय स्वभावाने सतत दुसऱ्यांवरती जळणारी, नावं बोटं ठेवणारी आणि खोड्या काढणारी? तर इकडे आता जेव्हा प्रिया तिथे प्रतिमाला भेटायला येत असते तेव्हा नाटकं करत असते की आई कशी आहेस तू? आणि तिला मिठ्या वगैरे ती मारत असते. प्रतिमा मात्र तिचा हात झटकून तिला बाजूला करत असते आणि सायलीला आपल्या जवळ करत असते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की सायली हीच प्रतिमाची मुलगी शोभते. तन्वी तर अजिबातच कुठल्याही बाजूने प्रतिमाची मुलगी शोभत नाही. तेव्हा इथे आता प्रिया सायलीला वाईट साईड बोलत असते की तू माझ्या आईच्या जवळजवळ करतेस म्हणून माझी आई मला लांब लोटण्याचा प्रयत्न करते. इथे माझ्या आईला सुद्धा तुला तुझ्या बाजूने वळवायचं आहे का? तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की तन्वी गप्प बस, तोंडातून एक अक्षरसुद्धा काढू नकोस. 21 वर्ष मी आणि रविराज आणि घरातले सगळेजणच प्रतिमाची आतुरतेने वाट बघत होतो आणि मला तर एका पॉईंटला असं वाटलं होतं की प्रतिमा आता या जगातच नाही आहे. कारण का तिची डेड बॉडी सापडली होती आणि तिच्या काही वस्तू तिच्या आजूबाजूला पडल्या होत्या म्हणून सगळ्यांना हा विश्वास बसला होता. पण सायलीमुळे प्रतिमा आज आमच्या समोर आहे, आमच्या जवळ आहे. खबरदार तिला एक शब्द जरी बोलशील तर, असं पूर्णाजी आता म्हणालेली असते. आणि तिथेच आता प्रियाचा तिने पाण उतारा केलेला असतो. सायलीमध्ये एवढे चांगले गुण आहेत ते तुला दिसत नाही का? त्या मुलीला तू वाईट साईड बोलतेस? आधी स्वतःचं अनुकरण कर, आधी स्वतःला आरशामध्ये बघ, मग तुला कळेल की तुझ्यामध्ये किती अवगुण आहेत ते. तेव्हा इथे प्रियाचा आता चांगलाच अपमान झालेला असतो. तेव्हा इथे प्रिया आता तोंडावरती पडून गप्पच बसलेली असते आणि सायली मात्र प्रतिमाचं करतच असते आनंदाने, हसत मुखाने.
तेव्हा रविराज काकांना बरं वाटत असतं, कारण प्रतिमामध्ये आता खूपच जास्त फरक पडलेला असतो. तर इथे सायली आता प्रतिमाची एका मुलीप्रमाणे काळजी घेत असते. दोघींचं बॉन्डिंग बघून पूर्णाजीला हा प्रश्न पडलेला असतो की कदाचित ही सायली प्रतिमाची तर मुलगी नाही आहे ना, कारण अगदी प्रिया आणि सायली दोघीजणी एकाच अनाथ आश्रमामध्ये वाढल्यात. कशावरून तन्वी ही त्यांची मुलगी असू शकते, कदाचित सायलीसुद्धा असू शकते, असा प्रश्न आता पूर्णाजीच्या समोर आलेला असतो. आणि हेच प्रश्न घरातील सर्व लोकांना पडलेले असतात. आणि त्यामुळे इथे अर्जुन आता सायलीला म्हणतो की तुमच्यामध्ये जेवढे गुण आहेत ना, ते प्रतिमा आत्यांचे आहेत. तुम्ही प्रतिमा आत्यांची मुलगी शोभता, कारण जे गुण तन्वीमध्ये असायला हवेत ते सगळे तुमच्यामध्ये आहेत. म्हणूनच इथे पूर्णाजीला हा प्रश्न पडलेला असतो की कदाचित सायली ही प्रतिमाची मुलगी तर नाही आहे ना.